तर पाहू शकता हा आहे ड्यूकचा राजा चेंबूरमधील आणि चलचित्र बघू शकता। तर आता काय काय दाखवलं आहे पाहिलं हे पांढरापूरचा राजा पाहायला ते खूप उंच अशी मूर्ती आहे। आपण मागाशी बघितलं ड्यूकचा राजा, आता पाहणार आहोत पांढरापूरचा राजा चेंबूरचा विघ्नहर्ता। हा समोर असा गेट आहे, आपण डायरेक्ट आतमध्ये आणि तनिष्का आपला गणपती दाखवणार आहे। तनिष्का चल आतमध्ये, पुढे पुढे चल। चेंबूरचा विघ्नहर्ता समोर पाहतोय ते म्हणजे चेंबूरचा राजा। हा फ्रंट गेट आहे आणि अशा प्रकारे डेकोरेशन केलंय समोर बघा। चेंबूरचा राजा समोर लाइटिंग वगैरे आहे आणि असा फ्रंट आहे चेंबूरचा युवराज। हे बघा असं हे फ्रंटला तुम्ही गेट बघू शकता। जाऊया आतमध्ये, ठीक आहे जाऊया। हे बिल्डिंग नंबर 16 चेंबूर कॅम्पचा आणि चेंबूरचा विघ्नेश्वर आहे। तर जाऊया सरळ समोर जाऊया आणि समोर तुम्ही बघितलं तर साईबाबांचं मंदिर आहे। ओम साईराम हे पूजेची मूर्ती आहे, म्हणजे इथे पाया पडतो आपण। समोर असा गेट आहे आणि आता जाऊया आत, आरती चालू आहे। चला आत जाऊया। पाहणार चेंबूरचा अष्टविनायक, तर जाऊया आतमध्ये। मस्त लाइटिंग आहे बा अशी। आपण मोस्ट ऑफ चेंबूर मधले भरपूरसे हे गणपती पाहिले आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरयाला विसरू नका। चेंबूरचा चिंतामणी प्रिन्स ऑफ चेंबूर, बाप्पाचे कान बघा किती मोठे आहेत। गणपती बाप्पा मोरया। नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे उत्सव माझ्या महाराष्ट्राचा आहे आपल्या महात्मा युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो तुम्ही आज थंबनेल पाहिला असाल, आपण आलेलो आहे चेंबूरचे उंच उंच गणपती बघायला। म्हणजे एकदम फेमस गणपती आहे सर्व, म्हणजे त्यातील आज आपण पाहणार म्हणजे चेंबूरचा समर्थ, चेंबूरचा चिंतामणी, चेंबूरचा अष्टविनायक, चेंबूरचा राजा, यज्ञनगरचा राजा, संपूर्ण असे फेमस गणपती पाहणार। आता मी आलो आहे तर माझ्या मागे सुद्धा श्री छत्रपती शिवाजी महाराजांची ही मूर्ती आहे। तर आपण आता जे भेट देतोय ड्यूकचा राजा चलित्र आहे, खूप मोठी उंच अशी मूर्ती आहे चेंबूर मधली, आपण ती पाहणार आहोत। तुम्ही मित्रांनो आपला आता हाच व्हिडिओ पाहता तर आपण ना खेतवाडीचे किंवा मुंबई मधले सर्व हे व्हिडिओ आपण हे एक्सप्लोर केले आहेत आणि आपल्या चॅनलवरती ते अपलोड केले आहेत। नक्की जाऊन ते बघा आणि आपल्या घरातील देखील कधी दिवसाचा बाप्पा बसला होता तिथे देखील आपण स्वामी समर्थांचं हे चलचित्र बनवलं होतं, हे देखील नक्की बघा आपल्या चॅनलवरून। आता मित्र कोणती वाटणं आपण अशा व्हिडिओला सुरुवात करूया। गणपती बाप्पा मोरया। तर तुम्ही समोर पाहताय ड्यूकचा राजा, आपण खूप मोठी मूर्ती आहे। आपण जाऊया आतमध्ये, हा मेन गेट आहे। पहिला जो गणपती बघणार आहोत तो म्हणजे आहे ड्यूकचा राजा आणि समोर बघू शकता मस्त असं म्हणजे महाराजांची मूर्ती आहे बघा समोर। छत्रपती शिवाजी महाराज की जय असा गेट आहे। आता आपण डायरेक्टली जाऊया, तिथून आउट आहे आणि आपलं पुढे इन करायचं। तर आपण समोरून घेतलं होतं त्या बॅक साईडला आलोय, इथून इन आहे आणि आज आहे आपल्या गौरी गणपतीचं विसर्जन। त्यामुळे गर्दी लहान दिसते, ती गर्दी खूप लांब जाणार, तुम्हाला लाइटिंग दिसते ना तुम्ही गर्दी लांब पर्यंत जाणार। आणि आपल्या बरोबर आहे तनिष्का, जिज्ञास आहे आणि संपूर्ण फॅमिली आलेली आहे। आपण जाऊया आतमध्ये, चलचित्र आहे आता आपण चाललो आतमध्ये। तर पाहू शकता हा आहे ड्यूकचा राजा चेंबूर मधील आणि चलचित्र बघू शकता। तर आता काय काय दाखवलं आहे पाहायला मिळते बघा। चलचित्रामध्ये शिवशंकर आहेत, पर्वत दाखवले, काही ना काहीतरी आहे, तुम्हाला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू बघा। पुढे पूजेची मूर्ती आणि मागे पाहू शकता ड्यूकचा राजा, मस्त बसलेली मूर्ती आहे, थोडी मोठी आहे बघा। आता चलचित्र बघूया थोड्याच वेळात।
आपण आलो आहे पांढरापूरचा राजा पाहायला. ते खूप उंच अशी मूर्ती आहे. आपण मागाशी बघितलं ड्यूकचा राजा, आता पाहणार आहोत पांढरापूरचा राजा. तर जाऊया आतमध्ये. संतन की सेवा ओम जय जगदीश हरे. तन मन धन है मेरा तुझको अर्प क्या लागे मेरा. ओम जय जगदीश हरे. चेंबूरचा विघ्नहर्ता हा समोर असा गेट आहे. आपण डायरेक्ट आतमध्ये आणि तनिष्का आपल्याला गणपती दाखवणार आहे. तनिष्का तर आतमध्ये पुढे पुढे तर चेंबूरचा विघ्नहर्ता. अशा प्रकारे हे डेकोरेशन म्हणजे बघू शकता. बाहेर लाइटिंग वगैरे केलेलं आहे. मस्त गणपती बघणार का असतो दरवर्षी. चेंबूरचा विघ्नहर्ता. अरे वा, जबरदस्त डेकोरेशन बघू शकता तुम्ही. बघा आर्टिफिशियल फ्लॉवर्स आहेत वरती छताला. समोर आहे चेंबूरचा विघ्नहर्ता. मस्त डेकोरेशन आहे. चेंबूरचा विघ्नहर्ता समोर पाहतोय ते म्हणजे चेंबूरचा राजा. हा फ्रंट गेट आहे आणि अशा प्रकारे डेकोरेशन केलंय समोर बघा. चेंबूरचा राजा समोर लाइटिंग वगैरे आहे आणि असा फ्रंट आहे आणि तेवढीच लाईन तिकडे लागलेली आहे. सोबतच तुम्हाला चेंबूरचा राजा पाहायला मिळेल. एंट्री करतोय आणि ते समोर बघतोय मंदिर आहे चेंबूरचा राजा. म्हणजे त्या मंदिरामध्ये बसतो दुग्धेश्वर मंदिर आणि त्या पण आता जाणार आहोत म्हणजे चेंबूरचा राजा बघायला. आणि 10 दिवस इकडे म्हणजे म्हणतात ना जेवण वगैरे आहे. म्हणजे म्हणतात ना बाप्पाचा प्रसाद चालू आहे. लाईन बघू शकता तुम्ही, किती मोठी लाईन आहे बघा.
बघतो चेंबूर मधील आखरी चिराग मित्र मंडळाचा गणपती आहे. चेंबूरचा युवराज हे बघा, असं हे फ्रंटला तुम्ही गेट बघू शकता. जाऊया आतमध्ये. ठीक आहे, जाऊया. मस्त मोठे ना. आपण अजून पुढे जाऊन बघूया. आपण आता बघतोय आपण चेंबूरचा युवराज. काय मूर्ती आहे तेव्हा, मस्त अशी सिंहासनावर बसलेली आहे मूर्ती. अरे वाटते एक नंबर आहे बा. आता हातामध्ये धनुष्य बाण आहे, म्हणजे श्री राम अवतार आपण हे बघतोय. आणि चेंबूरचा युवराज आणि बघ सर्व लहान लहान मुलं आहेत. हे बघ, हे इथे जवळच राहतात. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हे बिल्डिंग नंबर 16 चेंबूर कॅम्पचा आणि चेंबूरचा विघ्नेश्वर आहे. तर जागा सरळ समोर जागा. आणि समोर तुम्ही बघितलं तर साईबाबांचं मंदिर आहे. ओम साईराम. आपण जाऊया चेंबूरचा विघ्नेश्वर बघायला. आता बघतोय चेंबूरचा विघ्नेश्वर. मस्त मूर्ती आहे ना. आपण बघतोय मोठा बाप्पा याच्या बाजूला असे बाप्पा आहेत आणि वरती शंकराची पिंडी आहे बघा. हे पूजेची मूर्ती आहे, म्हणजे पाया पडतो आपण. आणि हा मोठा गणपती बाप्पा, एवढी मोठी मूर्ती आहे. शंकराची पिंडी आहे आणि वरती ते गणपती बाप्पा दाखवले. आणि जे बाप्पाचे कान आहेत ना, त्या कानामध्ये देखील गणपती आहेत बघा. हो इकडे गणपती बाप्पा. काकाकडे बघ. आलेलो चेंबूरचा राजकुमार बघायला. पण म्हणजे चेंबूरचा राजा बघितला, चिंबूरचा राजा बघितला, चिंबूरचा विघ्नेश्वर बघितला, चिंबूरचा वेगवेगळे तर गणपती बघितले. आता आपण बघायला आलोय चेंबूरचा राजकुमार बघायला. समोर असा गेट आहे. आणि आता जाऊया आत. आता आरती चालू आहे. चला आज जाऊया. चला जाऊया आतमध्ये. आरती चालू आहे.
आहोत चेंबूरचा अष्टविनायक. तर जाऊया आतमध्ये. ही समोर लाईट पाहायला मिळते म्हणजे त्याचं, आणि समोर आहे चेंबूरचा अष्टविनायक. चेंबूरचा अष्टविनायक. तनिष्का दाखवते आपल्याला गणपती. जाऊया तिला की अष्टविनायक बघा. मस्त उंदरावरती बाप्पा बसलेले आहेत बा, मस्त आहे की. आणि वरती मस्त त्रिशूळ आहे, डमरू आहे त्या त्रिशूळाला. चेंबूरचा अष्टविनायक म्हणून जवळून पाहूया. ह्या पूजेच्या मूर्ती आहेत, त्या देखील मस्त मूर्ती वाटते. मूषक आहेत आणि म्हणजे रथावरती बाबा बसलेले आहेत बघा. एक नंबर. हा बघा चेंबूरचा अष्टविनायक. चेंबूरचा चिंतामणी. हा फ्रंटला गेट आहे, हाती लावलेले आहेत. तर जाऊया आतमध्ये. मस्त लाइटिंग आहे बा अशी. आपण मोस्ट ऑफ चेंबूरमधले भरपूरसे हे गणपती पाहिले. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरयाला विसरू नका. चेंबूरचा चिंतामणी. चेंबूरचा चिंतामणी. मस्त आहे ना चेंबूरचा चिंतामणी. तो मागे प्रभाव बघू शकता, शिवशंकर आहेत आणि बाजूला बघू शकता सिंहासन म्हणजे मोर आहे, आणि त्या बाजूला गाय आहे बघा. नंदी आहे, नंदी. मस्त वाटते मूर्ती. एक कमीत कमी 18 ते 20 फुटाची बाप्पाची मूर्ती आहे. प्रिन्स ऑफ चेंबूर. प्रिन्स ऑफ चेंबूर. बाप्पाचे कान बघा किती मोठे आहेत. आणि तुम्ही बघू शकता की जे सोंड आणि जे सर्व मुकुट वगैरे आहे किती सजावट केली आहे बघायला. प्रिन्स ऑफ चेंबूर.